श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे अन्विता, माझं बाळ माझं स्वप्न। पावसाचे हलके थेंब खिडकीवर आपटत होते आणि पुण्याच्या एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ऑफिसमध्ये सगळे कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते। त्याच ऑफिसमध्ये एका डेस्कवर बसलेली होती अन्विता देशमुख, तेजस्वी डोळ्यांची, आत्मविश्वासू आणि हुशार सिव्हिल इंजिनियर। तिच्या आजूबाजूचे लोक तिला खूप मानायचे, कारण ती केवळ कामच नाही तर जबाबदारीसुद्धा उत्तम प्रकारे हाताळायची। अन्विता, हे नवीन साईटचे मॅप्स तयार आहेत का? एक शांत पण अधिकारपूर्ण आवाज तिला ऐकू आला। तो होता कार्तिक शिंदे, कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर। स्मार्ट, संयमी आणि समजूतदार। ऑफिसमधील सर्वांना त्याचं काम आवडायचं, पण अन्विता मात्र त्याच्या विचारसरणीवर खूप प्रभावित झाली होती। हो सर, मी आत्ता पाठवणार होते तुम्हाला। पाहिजे असल्यास आपण एकत्र बसून डिझाईन रिव्ह्यू करू शकतो। चांगली कल्पना आहे, चल मी मीटिंग रूममध्ये वाट पाहतो। त्या दिवसापासून अन्विता आणि कार्तिक एकत्र काम करत गेले। छोट्या छोट्या साईट व्हिजिट, क्लायंट मीटिंग्स आणि डेडलाईनच्या रात्री या सर्व अनुभवातून त्यांच्यात एक वेगळीच केमिस्ट्री तयार झाली। दोघंही जबाबदार होते, दोघंही आपल्या कामावर प्रेम करणारे आणि दोघेही थोडेसे अबोल। एकदा एका साईटवर काम चालू असताना पावसामुळे सर्व काम थांबवावं लागलं। अन्विता छत्री विसरली होती आणि ओलसर कपड्यात घरी जायचं तिच्या मनातही नव्हतं। कार्तिक तिच्याजवळ आला आणि म्हणाला, चल मी तुला गाडीत सोडतो। तू साईडवर इतकी मेहनत घेतेस आणि मी तुला मदत केली नाही तर मला वाईट वाटेल। गाडीमध्ये दोघेही शांत होते। रेडिओवर मंद स्वरात जुनी गाणी सुरू होती। अचानक कार्तिक म्हणाला, तुला माहिती आहे का अन्विता, तू वेगळी आहेस। कामात इतकी निष्ठा मी फार कमी लोकांमध्ये पाहिली आहे। अन्विता हलकसं हसली। मला माझं काम आवडतं आणि जेव्हा एखादा माणूस ते आवडीनं करतो तेव्हा निष्ठा आपसुकच येते। त्या क्षणी कार्तिकच्या मनात एक वेगळी भावना स्पष्ट झाली, ही मुलगी काहीतरी खास आहे। संपूर्ण आठवड्यात दोघांचं काम एकत्रच चालू होतं। मग एक दिवस कंपनीनं गोवा ट्रिपचं आयोजन केलं। ट्रिपमध्ये समुद्र किनाऱ्यावर चालताना कार्तिक आणि अन्विता एकटेच होते। अन्विता, कार्तिक थोडा थांबला, आपण किती वेळा एकत्र प्रोजेक्ट केले आहेत, अनेक अडचणी एकत्र सोडवल्या, पण मी आज एक वेगळी गोष्ट विचारत आहे। तू माझी टीम पार्टनर बनशील का आयुष्यभरासाठी? अन्विताचं हृदय जोरात धडधडायला लागलं। ती क्षणभर काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक चमक होती। कार्तिक, मी तुझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात यायला नशीब लागतं। हो, मी तयार आहे। घरच्यांनी सहमती दिली। दोघांचं लग्न अगदी साधं पण सुंदर होतं। ऑफिसच्या सहकाऱ्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। दोघंही आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघाले, एकत्र, हसतमुख आणि प्रेमाने भरलेले। लग्नानंतर काही काळ दोघांनीही आपापलं काम सुरूच ठेवलं। एकमेकांना स्पेस, समजूत आणि आधार देणं हे त्यांच्या नात्याचं बलस्थान होतं। अन्विता लवकरच गर्भवती झाली आणि तिचं पूर्ण लक्ष बाळावर केंद्रित झालं। काही महिन्यांनी तिने निर्णय घेतला, सध्या तरी नोकरी थांबवायची। कार्तिकने काहीच हरकत घेतली नाही। तो उलट म्हणाला, हे तुझा निर्णय आहे, मी तुझ्या सोबत आहे। तू आई होणार आहेस आणि याहून मोठं काम काहीच नाही। बाळ जन्माला आलं, घरात आनंदाचं वातावरण होतं, पण या सगळ्यांमध्ये अन्विता कुठेतरी हरवत चालली होती। रात्री बाळ झोपल्यानंतर ती कधी कधी जुने प्रोजेक्ट्स फाईल बघायची, तर कधी आपले पर्सनल डायरी नोट्स। तिचं हसणं, तिची उठबस सगळं बदललं होतं। आता ती एक आई होती, पण अन्विता कुठे हरवली होती। एक दिवस सकाळी कार्तिक ऑफिसला निघताना म्हणाला, आज माझ्या कंपनीत गेट टुगेदर आहे, सगळ्यांनी आपल्या पार्टनरसोबत यायचं आहे। तूही चल ना, थोडा चेंज होईल, मित्रमैत्रिणी भेटतील।
अन्विता थोडं संकोचली, पण मग तयार झाली. त्या संध्याकाळी ऑफिसमध्ये सगळं चमचमीत होतं. गाणी, हशा, गप्पा सुरू होत्या. अन्विता एका कोपऱ्यात थांबली होती, जेव्हा कार्तिकचा नवीन सहकारी किरण तिला म्हणाला, "ओ, तुम्ही म्हणजे फक्त हाऊसवाईफ ना? म्हणजे आता काम करत नाही? वाव, कसं जमतं एवढा वेळ फक्त घरी राहायला?" त्या एका वाक्याने अन्विता आतून हादरली. तिला काही बोलावंसं वाटलं नाही. तिने फक्त हसून टाळलं, पण मनात एक जळजळ कायमची राहिली. तिचं स्वप्न, तिची ओळख, तिचं करिअर, हे सर्व तिने आपल्याच हाताने मागं टाकलं होतं का? ती रात्री उशिरा आरशासमोर उभी होती. डोळे पाणावले होते. स्वतःला बघत म्हणाली, "अन्विता, तू कुठे आहेस?" त्या रात्री अन्विताला झोपच आली नाही. आरशात पाहून स्वतःशी बोलल्यावर तिच्या मनात एक ठिणगी निर्माण झाली होती. ती विचार करत होती, माझं बाळ माझ्यासाठी सगळं आहे, पण मी स्वतःसाठी काय करणार आहे? मी कोण आहे याचं उत्तर जर माझ्याकडे राहिलं नाही तर बाळालाही मी काय शिकवणार? सकाळी कार्तिक ऑफिसला निघण्याच्या तयारीत होता, तेव्हा अन्विताने गंभीर आवाजात त्याला विचारले, "कार्तिक, तुला खरंच वाटतं का की मी परत काम सुरू करावं?" कार्तिकने तिच्याकडे शांतपणे पाहिलं आणि हसून म्हणाला, "अन्विता, मला वाटत नाही. मला खात्री आहे की तुला परत कामावर यायला हवं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुला काय वाटतं? माझ्या हातून हाक येते, पण बाळ अजून लहान आहे ना. आपण मिळून सांभाळू त्याला. आई बाबा काही दिवस राहतील. मी काही दिवस वर्क फ्रॉम होम घेईन. पण तुझं ओळख तू परत मिळवलीच पाहिजे." त्या संवादानंतर अन्विता एका नव्या उमेदीने उठली. तिने आपले जुने पोर्टफोलिओ अपडेट केले. काही जुन्या संपर्कांना फोन केला, पण मनात असुरक्षिततेची धूसर सावली अजूनही होती. एक दिवस बाळाला घेऊन ती जवळच्या उद्यानात गेली होती. तिथेच एका झाडाखाली तिने एक स्त्री पाहिली. साधा सुताचा शालू नेसलेली, अंगावर बाळाची झोळी करून पाठीवर बांधलेलं वजन आणि हातात मातीच्या विटा घेऊन ती शेजारी बांधकाम सुरू होतं तेथे नेऊन देत होती. अन्विताला तिचं कौतुक वाटलं. "तू इथे बाळाला घेऊन का काम करतेस?" अन्वितानं विचारलं. "हो, मी बांधकाम मजूर आहे. माझं बाळ अजून 7 महिन्याचं आहे. मी काम नाही केलं तर घरात अन्न नाही, पण त्याला मी माझ्याजवळच ठेवते. तोही शिकेल की आईसारखं झगडून जगता आलं पाहिजे." त्या एका क्षणाने अन्विताच्या मनातली बाकीची सगळी कुशंका जळून गेली. "मी इंजिनियर आहे, शिक्षण आहे, सपोर्ट आहे, आणि तरीही मी घाबरते." तिनं स्वतःशीच विचार केला. त्या रात्री अन्विताने निर्णय घेतला. ती तिच्या क्षेत्रात स्वतःचं काहीतरी सुरू करणार, पण नोकरी नाही, स्वतःचा प्रोजेक्ट. तिनं तिच्या जुन्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. एका लहान बांधकाम साईटसाठी तिला कन्सल्टंट म्हणून संधी मिळाली. काम लहान होतं, पण तिचा आत्मविश्वास पुन्हा उगम पावत होता. सकाळी बाळाला आईकडे देऊन ती कामावर जायची. सुरुवातीला ती साईटवर जायची तेव्हा काही मजूर तिच्याकडे पाहून कुजबुजायचे, "बाई इंजिनियर आहे, आई असून सुद्धा काम करते." पण तिच्या कामगिरीनं सगळ्यांची तोंडं बंद झाली. एका साईडवर तिनं काम करताना एका कोनाड्यात एक मजूर बाईला बाळाला दूध पाजताना पाहिलं. तिला एक कल्पना सुचली. लहान बांधकाम साईटवर काम करणाऱ्या महिलांसाठी एक छोटंसं क्रेच बालसंवर्धन केंद्र तयार करायचं. तिथे त्या त्यांच्या बाळांना सोडू शकतील आणि मन शांत ठेवून काम करू शकतील. ती कल्पना कार्तिकला सांगितली. "कार्तिक, आपल्या क्षेत्रात अनेक महिला मजूर आहेत. त्यांना कुणी विचारत नाही. आपण त्यांच्या मदतीसाठी काही करू शकतो का?" कार्तिकचा चेहरा उजळला. "अन्विता, ही कल्पना अफलातून आहे. आपणच का नाही सुरुवात करायची? आपलीच कंपनी का नाही सुरू करायची? विशेषतः महिला मजुरांसाठी बांधकाम सुविधा देणारी."
त्या रात्री दोघांनी एकत्र बसून नाव ठरवलं, निर्मिती. अन्विताच्या डोळ्यात पुन्हा तेच तेज आलं होतं. आता ती केवळ आई नव्हती, ती पुन्हा इंजिनियर होती, उद्योजिका होती, प्रेरणा होती. सकाळी ती आरशात पाहून हसली आणि म्हणाली, अन्विता, तू परत आली आहेस. अन्विताने आणि कार्तिकने निर्मिती नावाचं स्वप्न उभारलं. त्यांनी एका छोट्याशा ऑफिसपासून सुरुवात केली. ऑफिस म्हणजे कार्तिकच्या मावशीच्या रिकाम्या गोडाऊनमधली एक खोली. तिथेच अन्विता आणि कार्तिक दोघं बसून प्लॅनिंग करू लागले. प्रथम ते फक्त छोट्या साईटसाठी महिला मजुरांना रोजगार, प्रशिक्षण, बालसंगोपन सुविधा देण्याच्या विचाराने सुरुवात करत होते. अन्वितानं स्वतः काही बांधकाम कंपन्यांशी संपर्क साधला. त्यांना तिच्या संकल्पनेबद्दल सांगितलं. काहींनी तीव्र विरोध केला. कामाला कुठे भावना येतात का? हे बांधकाम आहे, खेळ नाही. काहींनी थट्टा केली. क्रेच ठेवून महिला कामाला येणार का? पण काही उद्योजक होते ज्यांनी या विचाराला थोडं पाठबळ दिलं. पहिलं काम मिळालं. पुण्यातल्या एका छोट्या गृहनिर्माण साईटवर 10 महिला मजुरांना काम देण्याचं आणि तिथेच त्यांच्यासाठी एक लहान क्रेच उभारण्याचं ठरलं. अन्विता ती साईट पाहायला गेली तर तिथे परिस्थिती फारच हलाखीची होती. प्लास्टिकच्या चादरीचं घर, धूळ भरलेली जागा आणि महिला मजूर आपल्या बाळांना कोपऱ्यात झोपवत असत. हीच ती जागा आहे जिथून सुरुवात करायची आहे. अन्विताच्या मनात विचार आला. ती एका दिवशी साईटवर आली आणि सगळ्या महिलांना एकत्र बोलावलं. त्या सगळ्या अनोळखी चेहऱ्यांनी तिला पाहत होत्या. तुमच्यासाठी इथे एक लहान जागा बनवणार आहोत जिथे तुमची बाळं सुरक्षित राहतील. तिथे एक मावशी असेल, खेळणी असतील, दूध गरम करायची सोय असेल. सर्वजणी आश्चर्यचकित झाल्या. काहींच्या डोळ्यात पाणी आलं. माझं नाव राधा आहे मॅडम, एका बाईने पुढे येत सांगितलं. माझ्या बाळाला मागच्या आठवड्यात साप चावला होता कारण झोपताना कोपऱ्यात गवत होतं. पण आता तुम्ही म्हणता तसं झालं तर आमच्या मुलांचं खरंच काहीतरी चांगलं होईल. अन्विताने मनात एक निर्णय घेतला. ही कल्पना यशस्वी करायचीच. त्याच आठवड्यात तिने एका जुन्या कंटेनरमध्ये रंगकाम करून तिथे मुलांसाठी छोटं क्रेंच तयार केलं. कार्तिकने त्यासाठी फंडिंग उभं केलं. राधासारख्या 2 महिलांना मावशी म्हणून ट्रेनिंग दिलं गेलं. साईटवर काम करत असलेल्या महिलांनी त्यांच्या बाळांना पहिल्यांदा निश्चितपणे कुठेतरी ठेवलं. ती साईट पूर्ण झाली तेव्हा सर्व मजूर महिलांनी अन्विताला एक छोटीशी भेट दिली. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती. निर्मिती यशस्वी होत होती. अन्विता आणि कार्तिकने दुसऱ्या साईटवरही अशीच सुविधा उभारली. बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. काही पत्रकारांनी लेख लिहिले. मातृत्व आणि अभियंता यांची अफलातून सांगड. एक दिवस अन्विता एका कार्यक्रमासाठी आमंत्रित झाली होती. बांधकाम क्षेत्रातील महिलांचा शिखर संमेलन. स्टेजवर जाऊन बोलताना तिनं सांगितलं, माझ्या बाळाला मी माझ्याजवळ ठेवलं आणि कामही केलं कारण मी ही निवड केली होती. पण अनेक महिलांना निवडीची संधीही दिली जात नाही. निर्मिती हे त्याचं उत्तर आहे. प्रत्येक मातेने तिचं मातृत्व आणि तिची ओळख दोन्ही जगता यावीत, हीच माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर काही कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या मोठ्या प्रोजेक्ट साईटवरही अशी सुविधा हवी होती. अन्विता आणि कार्तिक यांना मोठ्या प्रमाणात काम वाढत गेलं. पण यशाच्या प्रत्येक टप्प्यावर एक परीक्षा येतच असते. एका साईटवर एक मोठा अपघात झाला. क्रेंचमधील वीज गेली होती आणि एका बाळाच्या अंगावर पंख्याचं झाकण कोसळलं. मोठं काही झालं नाही, पण सोशल मीडियावर बातमी आली. बाळाची जबाबदारी न घेताच व्यवसाय करणं धोकादायक. अन्विता हादरली. तिने स्वतः त्या बाळाच्या आईला भेट दिली, क्षमा मागितली आणि लगेचच सुरक्षा उपाय तिपटीने वाढवले. एक हेल्पलाईन, डॉक्टर ऑन कॉल सुविधा आणि इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम तिने तयार केली.
त्या रात्री ती गप्प बसली होती. कार्तिक तिला म्हणाला, अन्विता, तू एक आई आहेस म्हणून तू प्रत्येक आईचा विचार करतेस. हेच तुझं सामर्थ्य आहे. थोडं थांब, श्वास घे आणि पुन्हा उभी राहा. अन्विता पुन्हा उभी राहिली, यावेळी आणखी मजबूत. निर्मिती आता एक सामाजिक उपक्रमापेक्षा एक स्ट्रॉंग स्टार्टअप म्हणून नाव कमावू लागली होती. पुण्यातल्या 3 साईटवर, नाशिक आणि मुंबईतही क्रेंच सुविधा असलेले साईट मॉडेल्स उभे राहिले. कार्तिकचं नेटवर्क आणि अन्विताची कल्पकता या जोडीनं कंपनीला मोठं केलं होतं. पण जसं यश वाढतं तशी जबाबदारी आणि दबावही वाढतो. अन्विताच्या एका दिवसाचं वेळापत्रक ठरलेलं असायचं. सकाळी 5 वाजता उठून बाळाची तयारी, 7 वाजता साईट व्हिजिट, दुपारी प्रेझेंटेशन, संध्याकाळी स्टाफ ट्रेनिंग आणि रात्री बाळाला झोपून मेल्सना उत्तर देणं. कार्तिक तिला मदत करत होता, पण आता त्याच्यावरही इन्व्हेस्टरचं प्रेशर वाढत होतं. एक दिवस त्याने घरी सांगितलं, सिंगापूरमधल्या एका इन्व्हेस्टरने आपल्या कामात रस दाखवलाय, पण त्यांना कंपनीमध्ये एक बिझनेस हेड पाहिजे जो फुल टाईम व्यवसाय सांभाळेल. अन्विता एक क्षण थांबली. म्हणजे मी त्या जागेसाठी योग्य आहे. मला पूर्ण वेळ लक्ष द्यावं लागेल. मी कंपनीचा चेहरा असावा, असं त्यांचं मत आहे. अन्विताच्या चेहऱ्यावर सावली आली. मग मी काय फक्त साईट पाहण्यासाठी आहे का? तसं नाही, पण तुला माहिती आहे मी मॅनेजमेंट आणि फंडिंगमध्ये जास्त सहज आहे आणि तुला बाळाचंही बघावं लागतं. त्या रात्री दोघं फारसं बोलले नाहीत. अन्विता गप्प बसली. तिच्या मनात आवाज गोंगावत होता, मी स्वप्न निर्माण केलं आणि आता मीच मागे राहणार. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं स्वतःला आरशात पाहिलं. केस विस्कटलेले, डोळे थकलेले, पण डोळ्यात अजूनही एक जिद्द होती. ती ऑफिसमध्ये गेली. मीटिंग सुरू होती. कार्तिक काही इन्व्हेस्टरसमोर प्रेझेंटेशन करत होता. अन्विता मागे बसली होती. तेव्हा एक इन्व्हेस्टर म्हणाला, ती कोण आहे? कार्तिक थोडासा अडखळला. ती अन्विता आहे, माझी पत्नी. ती ग्राउंडवर्क सांभाळते. ग्राउंडवर्क? तिला टोचलं. ती त्या दिवशी गप्पच राहिली. घरी गेल्यावर बाळाला मिठीत घेतलं, पण मन मात्र बेचैन होतं. त्या रात्री तिने डायरी उघडली. त्यात लिहिलं, मी फक्त कार्तिकची बायको नाही, मी निर्मितीची सहसंस्थापक आहे आणि मला माझी ओळख परत मिळवायची आहे. सकाळी उठल्यावर तिनं एक निर्णय घेतला, मी स्वतंत्रपणे एक प्रोजेक्ट सुरू करणार. ती कार्तिककडे गेली आणि सांगितलं, मी स्वतःच्या नावानं एक साईट डेव्हलप करणार आहे, निर्मिती अवार्चिन या नावाने. कार्तिक थोडा गोंधळला. आपण एकत्रच काम करतोय, वेगळं का? कारण माझ्या अस्तित्वाची जागा मला हवी आहे. कार्तिक शांत झाला. त्याला समजत होतं, पण त्याच्या डोळ्यात थोडीशी असुरक्षितताही होती. अन्वितानं काम सुरू केलं. ती मुंबईच्या एका उपनगरात गेली, जिथे अजूनही महिला मजुरांना कोणतीही सुविधा नव्हती. तिथे तिनं NGOज, लोकल व्हॉलंटियर्स यांच्यासह काम सुरू केलं. कमी खर्चात मोबाईल क्रेंच डिझाईन करून साईटवर बसवलं. महिला कामावर यायला लागल्या, मुलांना तिथे सोडायला लागल्या. अन्विताने तिथे शिकवण्याची सुविधा केली. त्यांच्या बाळांनीही शिकायला सुरुवात केली. एकदा एका मुलीच्या वाढदिवसाला तिच्या आईनं अन्विताला सांगितलं, तुम्ही नसतात तर माझ्या मुलीचं नावही लिहिता आलं नसतं. आज ती शिकते. अन्विता गहिवरली. निर्मिती अर्वाचीनच्या यशानंतर अनेक लोक अन्विताला ओळखू लागले. एका TV चॅनलने तिच्या मुलाखतीसाठी आग्रह धरला. तिथे तिच्या कामाचं सादरीकरण झालं. पत्रकाराने विचारलं, आपण एक आई आहात, तरीही इतकं मोठं काम कसं करता? अन्वितानं हसून उत्तर दिलं, आई असल्यामुळेच मला समजतं दुसऱ्या आईसाठी काय आवश्यक आहे. तो एपिसोड व्हायरल झाला. कार्तिक ते TV वर बघत होता.
त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्यानं लगेच अन्विताला कॉल केला. तू आज जे काही केलंस त्यासाठी मी अभिमानाने सांगतो. तूच खरी निर्मिती आहेस. त्याच दिवशी कार्तिकने जाहीर केलं. पुढे जाऊन निर्मिती या कंपनीत अन्विता मुख्य चेहरा आणि नेतृत्व करेल. त्याने स्वतःच्या इगोवर मात केली होती. अन्विता स्टेजवर उभी होती. प्रेक्षकात महिलांच्या डोळ्यात चमक होती. टाळ्यांचा आवाज कानात घुमत होता. घरी आल्यावर तिचं बाळ तिच्या मांडीवर झोपलेलं होतं. ती हसली आणि मनात म्हणाली, माझं आईपण आणि माझं स्वप्न दोन्ही आता बहरतंय. निर्मिती अर्वाचीनचा टीव्हीवरचा एपिसोड व्हायरल झाल्यानंतर अन्विता आणि कार्तिकच्या आयुष्यात एक नवा वळण येत होता. देशभरातून पत्रकार, समाजसेवक, सरकारी अधिकाऱ्यांचे फोन येऊ लागले. महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या प्रकल्पाला पुरस्कार जाहीर केला. अनेक कंपन्या त्यांच्याशी करार करू इच्छित होत्या. त्या दिवशी सकाळीच अन्वितेला एका सरकारी कार्यक्रमासाठी दिल्लीला बोलावलं गेलं. पुरस्कार घेण्यासाठी ती आणि कार्तिक एकत्र दिल्लीला गेले. स्टेजवर जेव्हा तिचं नाव घेतलं तेव्हा टाळ्यांचा आवाज थांबतच नव्हता. त्या रात्री हॉटेलमध्ये ते दोघं बाल्कनीत बसले होते. गार वाऱ्यात त्या दोघांचा शांत संवाद सुरू झाला. आठवतंय तुला? कार्तिकने विचारलं. आपण ऑफिसच्या केबिनमध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं तेव्हा सगळे मला घाबरायचे, पण तू मला अजिबात घाबरत नव्हतीस. अन्विता हसली. कारण मी माझ्या कामावर प्रेम करत होते आणि तू मला खूप समजून घेतलंस. तो थोडा वेळ शांत झाला. पण मी कधी कधी तुला थांबवतो असं वाटतं. ती थोडा वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, नाही कार्तिक, तू मला थांबवलं नाहीस, पण कधी कधी तू बाजूला राहिलास. मला एकटं वाटलं. कार्तिकच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. माफ करशील, माझं स्वप्न आपलं होतं, पण एकटीनं लढावं लागलं. ते खरं आहे, पण आता वाटतं आपण एकत्र परत लढू शकतो. त्या रात्री त्यांनी एक संकल्प केला, निर्मिती देशभर नेण्याचा, पण यावेळी एकत्र. पुढच्या काही महिन्यामध्ये निर्मितीचं नाव अनेक राज्यांमध्ये पोहोचलं, खास करून उत्तर भारतात, जिथे महिलांना अजूनही बांधकाम साईटवर मूल घेऊन काम करणं कठीण होतं. तिथं त्यांनी मोबाईल साईट क्रेंच व्हॅन सुरू केल्या. निर्मितीचं मॉडेल एवढं यशस्वी ठरलं की संयुक्त राष्ट्राच्या एका उपक्रमाने त्यांना जागतिक परिषदेसाठी आमंत्रित केलं. अन्विता न्यूयॉर्कला गेली. स्टेजवर उभी राहून तिनं सादरीकरण केलं. स्त्रियांना सहानुभूती नको, त्यांना हक्काची जागा, पाठिंबा आणि विश्वास हवा असतो. त्या सादरीकरणाने हजारो लोकांच्या मनात आदर निर्माण केला. सोशल मीडियावर तिचं नाव ट्रेंड झालं. एका मुलाखतीत विचारलं गेलं, तुमचं बाळ कुठे आहे? ती म्हणाली, ते माझ्या नवऱ्याजवळ आहे, ज्याने माझ्या पंखांना आकाश दिलं आहे. पण जसं यश वाढलं तशी त्यांच्या नात्यात पुन्हा तणावाची क्षणं येऊ लागली. कारण यावेळी अन्विता सतत देशभर फिरत होती, तर कार्तिक पुण्यातच राहून व्यवस्थापन पाहत होता. बाळही आता वाढत होतं आणि आईला शोधत होतं. एक दिवस बाळ तापात बेशुद्ध पडलं आणि कार्तिकने घाईघाईने अन्विताला फोन केला. तेव्हा ती चंदीगडमध्ये होती. तिने लगेच फ्लाईट पकडली, पण ती पोहोचेपर्यंत बाळ हॉस्पिटलमध्ये दाखल झालं होतं. अन्विता त्या रात्री तिने बाळाच्या शेजारी बसून त्याच्या हातात आपला हात ठेवला आणि गालावर अश्रू ओघळले. तिचं मन बोललं, मी जग जिंकलं, पण माझं बाळ, माझं नातं. कार्तिक तिच्याजवळ आला. अन्विता, मला माहिती आहे तू आई म्हणून अपयशी नाहीस, पण आपण काहीतरी बदलायला हवं. दोघांनी ठरवलं, पुढं जाऊन ते निर्मितीचं एक नवीन विभाग सुरू करतील, स्ट्रॉंग मॉम्स नेटवर्क, जिथे काम करणाऱ्या मातांसाठी लवचिक वेळ, घरून काम आणि मूल संवर्धन सल्ला दिला जाईल. निर्मिती आता केवळ एक स्टार्टअप नव्हती, ती एक
चळवळ बनली होती. पुन्हा एकदा एका वार्षिक परिषदेत अन्विता आणि कार्तिक एकत्र स्टेजवर होते. त्यांचं बाळ आता थोडं मोठं झालं होतं आणि पहिल्यांदा तो कार्यक्रमात स्टेजवर चढून गेला. प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवल्या. अन्विता म्हणाली, माझ्या यशामागे माझं कुटुंब आहे आणि प्रत्येक स्त्रीला अशी साथ मिळाली तर जग खूप वेगळं दिसेल. त्या दिवशी निर्मितीने समाजाला एक आरसा दाखवला जिथे स्त्रीचं मातृत्व तिचा अडथळा नसून तिचं सामर्थ्य ठरू शकतं. निर्मितीचा विस्तार वेगाने होत होता. स्ट्रॉंग मॉम्स नेटवर्क, व्हॅन क्रॅच सेवा, महिलांसाठी सुरक्षित कामकाजाच्या जागा, हे सगळं अनेकांच्या मनाला भिडत होतं. पण जसं यश वाढत गेलं तसा विरोधही वाढू लागला. एके दिवशी पुण्यातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकांची बैठक झाली. त्यांच्या बैठकीत असं ठरलं की निर्मितीच्या प्रकल्पामुळे त्यांच्या कामावर नियंत्रण कमी होतंय. महिलांना सुविधा द्याव्या लागत आहेत, वेळेत यायला सांगता येत नाही, त्यांना बाळासाठी विश्रांती द्यावी लागते, यामुळे प्रॉफिट कमी होतंय. त्यांनी एक गुप्त मोहीम सुरू केली, निर्मिती विरोधात बदनामी मोहीम. सोशल मीडियावर फेमिनिझमच्या खोटं रूप असा ट्रेंड चालवला गेला. काही खोट्या केसेस दाखवून सांगितलं गेलं की निर्मितीच्या सुविधांचा गैरवापर होतोय. एका टॉक शोमध्ये अन्विता उपस्थित असताना एका पत्रकाराने विचारलं, तुमचं म्हणणं आहे की महिला काम करू शकते, पण जर ती घरी राहू इच्छित असेल तर ती कमी आहे का? अन्विताने हसून उत्तर देते, असं मी कधीच म्हटलं नाही. माझं म्हणणं एवढंच, प्रत्येक महिलेला निवडण्याचा अधिकार असावा. घरात राहणं किंवा ऑफिसमध्ये निर्णय तिचा असावा, न की जबरदस्तीने लादलेला. टाळ्यांचा कडकडाट झाला. पण सोशल मीडियावर हे वाक्य कापून अन्विता म्हणते, घरात राहणाऱ्या स्त्रिया मागास आहेत असं दाखवून व्हायरल केलं गेलं. कार्तिक खूप त्रासलेला होता. तो म्हणाला, हे सगळं आपण थांबवूया का? बघ, आपल्या बाळावरही या सर्वांचा परिणाम होतोय. अन्विता शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी ठामपणा होता. कार्तिक, आता लढाई बाहेरची नाही, आतली आहे. आपल्याला हे सिद्ध करावंच लागेल की निर्मिती केवळ माझं स्वप्न नाही, ती गरज आहे हजारो स्त्रियांची. त्यानंतर त्यांनी एक पाऊल उचललं. काम करणाऱ्या महिलांची एक युनियन तयार केली. या युनियनने सरकारी अधिकाऱ्यापर्यंत एक याचिका पोहोचवली, जिथे बांधकाम कामगार महिलांसाठी मूलभूत सुविधा असाव्यात असा कायदा करावा अशी मागणी केली. त्यानंतर सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष, न्यायालयीन लढा. एक प्रसिद्ध वकिलाच्या मदतीने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेत सांगितलं गेलं, महिला कामगारांसाठी बालसंवर्धन सुविधा देणं हे त्यांचा मूलभूत अधिकार आहे. या काळात अन्विता आणि कार्तिकला धमक्या, फेक ईमेल्स, स्कॅन्डलचा सामना करावा लागला. एक दिवस अन्विताच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल झाला, जिथे ती एका लोकप्रतिनिधीबद्दल अपशब्द वापरत होती, पण ती त्या व्हिडिओमध्ये कुठेच नव्हती. चेहरा तिच्यासारखा दाखवला गेला होता. कार्तिकसह अनेक मित्रांनी हे सायबर गुन्हेगारांविरुद्ध तक्रार दाखल केली. काही दिवसांनी समजलं की या सर्वांच्या मागे तोच बिल्डर आहे ज्याने सुरुवातीला विरोध केला होता. या सगळ्यांमुळे अन्विता तुटायला लागली होती. एक दिवस रात्री ती कार्तिकजवळ शांतपणे म्हणाली, आपण काहीतरी चुकतोय का रे? मला असं वाटू लागलंय की मी हरवते. कार्तिक तिचे हात हातात घेऊन म्हणाला, तू एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. आणि हरणं म्हणजे संपणं नाही, ते पुन्हा नव्याने उभं राहण्याची संधी असते. अखेर न्यायालयीन सुनावणीचा दिवस उजाडला. अनेक महिला कामगार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते कोर्टाबाहेर जमले होते.
न्यायमूर्तींनी सगळ्या बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल दिला. महिला कामगारांना सुरक्षित, सुसज्ज सुविधा देणं ही त्यांच्या प्रतिष्ठेची आणि कामाच्या समतेची निशाणी आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी बाल संवर्धन सुविधा अनिवार्य असाव्यात. यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. अन्विता, कार्तिक आणि त्यांच्या टीमने हा निर्णय ऐकून डोळे मिटले. जणू कित्येक वर्षांची धाव आता एका ठिकाणी पोहोचली होती. कोर्टाबाहेर येताना पत्रकारांनी तिला विचारलं, तुमचं पुढचं पाऊल काय? अन्विता हसून म्हणाली, निर्मिती आता थांबणार नाही. आता ती प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात पोहोचणार. कारण निर्मिती केवळ एक नाव नाही, ती प्रत्येक स्त्रीचं भविष्य आहे. निर्मिती या नावाने आता भारतभर ओळख निर्माण केली होती. न्यायालयाच्या निकालानंतर निर्माण झालेले जनमत एवढं मजबूत होतं की केंद्र शासनानेही महिला बांधकाम कामगारासाठी क्रेंच योजना राष्ट्रीय धोरणात समाविष्ट केली. सरकारने तर पुढाकार घेत एक निर्मिती महिला सन्मान योजना जाहीर केली, ज्यामध्ये अन्विताचं नाव विशेष उल्लेखनीय योगदानासाठी घेतलं गेलं. पण हे यश केवळ पेपरवर नव्हतं, ते हजारो घरात बाळांच्या गोड हसण्यात, आईच्या निर्धास्त नजरेत दिसत होतं. निर्मितीनं अनेक स्त्रियांना आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वतःचं अस्तित्व परत मिळवून दिलं होतं. तरीही अन्विताच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार होतं, जे ना कोणी अपेक्षित केलं होतं ना तिने स्वतः. एक सकाळी अन्विता आणि कार्तिक घरात बसले होते. बाळसुद्धा खेळत होतं. अचानक कार्तिकला कॉल आला. त्याच्या एका प्रकल्पाच्या प्लॉटवर मोठा अपघात झाला होता. एक कामगार महिला आणि तिचं मूल क्रेंचमधून बाहेर पडताना स्क्रॅप फोल्डिंग पडल्यामुळे गंभीर जखमी झाली होती. अन्विता तात्काळ त्या ठिकाणी गेली. क्रेंच व्यवस्थापन योग्य नव्हतं. सुरक्षेच्या उपायांची अंमलबजावणी अपूर्ण होती. ती सुन्न झाली. निर्मितीच्या नावाखाली लोक केवळ ब्रँडचा फायदा घेत होते, पण त्यांच्या तत्वांशी खेळत होते. त्याच रात्री ती कार्तिकसमोर रडत बसली. मी जे स्वप्न पाहिलं ते आता दुसऱ्यांच्या फायद्याचं साधन झालंय. आपण कितीही प्रयत्न केला तरी जर त्या तत्वांचं पालन होत नसेल तर हे यश नकली आहे. कार्तिकने तिच्या हातात एक फाईल दिली. निर्मिती ट्रस्ट. हे पहा, आपण एक ट्रस्ट स्थापन करू जे प्रत्येक प्रकल्पाची चौकशी करेल, जेथे महिलांच्या सुरक्षेच्या मापदंडाची पडताळणी केली जाईल. आणि हे फक्त नावापुरतं नसेल, आपण स्वतः फील्डमध्ये उतरणार. अन्विता पुन्हा एकदा उभी राहिली. त्या महिन्याभरातच त्यांनी देशभरात 17 प्रकल्पांची तपासणी केली. जिथे नियमभंग आढळले तिथे प्रकल्प थांबवले गेले. काही ठिकाणी विरोध झाला, पण महिलांचं पाठबळ इतकं मजबूत झालं होतं की कोणीही उघडपणे विरोध करू शकत नव्हतं. या काळात एका फ्रेंच संस्थेने त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत निमंत्रण दिलं. अर्बन जेंडर इक्विटी समिट पॅरिसमध्ये ती जेव्हा आपल्या कथनासाठी स्टेजवर उभी राहिली तेव्हा तिचा आवाज थोडासा थरथरत होता. पण जसं जसं तिने तिच्या प्रवासाबद्दल सांगायला सुरुवात केली तसं तसं संपूर्ण सभागृह शांत झालं. स्लाईडवर ती पहिली बांधकाम महिला दिसली, जी आपल्या बाळाला पाठीवर बांधून विटा वाहत होती. ती माझी प्रेरणा होती, अन्विता म्हणाली. आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज उभी आहे. कारण त्या एका स्त्रीचं कष्ट पाहून मी ठरवलं की एक दिवस प्रत्येक महिला आपल्या बाळासोबत काम करू शकेल सन्मानानं. टाळ्यांचा आवाज एवढा प्रचंड होता की अन्विताचे डोळे पाणावले. तिला कोणीही रोखू शकत नव्हतं. पॅरिसहून परतल्यावर अन्विताला एक खास बैठकीसाठी राष्ट्रपती भवनात बोलावलं गेलं. ती संकोचली, पण कार्तिकनं तिला खांद्यावर थोपटून म्हटलं, आज जग तुला ओळखतं, पण मी मात्र तुझ्यातली ती साधी, स्वप्न बघणारी अन्विता आजही पाहतो.
राष्ट्रपतीकडून तिला राष्ट्रीय महिला सन्मान देण्यात आला. भाषणावेळी अन्विता म्हणाली, माझा प्रवास यशाचा नव्हता, तो प्रयत्नांचा होता. माझ्या नवऱ्याची साथ, माझ्या बाळाचं हसू आणि हजारो स्त्रियांचा विश्वास हे माझं खरे पारितोषिक आहे. कथा इथे संपत नाही. निर्मिती आता एका नवीन टप्प्यावर आली आहे. त्यांचं ॲप तयार झाले. ग्रामीण भागात प्रकल्प सुरू झाले. तरुण इंजिनियर्स आता यात योगदान द्यायला सुरुवात केली होती. आणि एक दिवस तीच महिला जिच्या प्रेरणेने ही वाट सुरू झाली होती, आपल्या मोठ्या झालेल्या मुलासोबत निर्मितीच्या एका कार्यक्रमात आली. अन्विताला भेटून डोळ्यातून अश्रू ढाळत म्हटलं, तू केवळ एक संस्था उभी केली नाहीस, त्याने मला माझ्या बाळाची फिकीर न करता बेफिकीरपणे काम करण्यास प्रोत्साहित केले. अन्विता खूप वेळ शांत होती. मग हळूच म्हणाली, माझ्या बाळाला पाहिलं आणि मग तुमचं. तेव्हा समजलं, आईपण आणि स्वप्न दोन्ही शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला निर्मिती घडवावी लागते, स्वतःमध्ये आणि जगातही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.